दंडवत हो। पूजावसराच्या आजच्या ओळीचा क्रमांक आहे 9 आणि 10 क्रमांक। हैसी वेधक बोधका भवरुता आनंद संकारका कैवल्यादिक दानदायक सदा शुद्धात्मका निर्मळा सर्वा साधन कारणा प्रतिदिनी लीळा करी अच्युतु त्या जीवा स्मरमाणसी वदमुखे आईक करणी सदा। म्हणजे परमेश्वरांच्या लीळा कशा आहेत। आतापर्यंत आपण बघतोय की स्वामींचं जे काही सायंकालीन पूजावसरामध्ये जे काही स्वामींच्या संदर्भामध्ये आपण जे काही श्रवण केलेलं आहे, या आहेत स्वामींच्या लीळा। स्वामी आमचे आरोगणा करतात, आमचे स्वामी विहरणासाठी जातात, भोजनता त्या ठिकाणी आसनस्थ होतात, काही निरूपण तिकडे होतं, तदनंतर राजमठामध्ये येतात, तिथे निरूपण पूजावसर वगैरे होतं। हे सर्व लीळा आहेत स्वामींच्या। आणि या स्वामींच्या लीळा कशा आहेत तर त्या लीळेंबद्दल कवी सांगतात, ऐसी वेदक बोधका। लीळा कशा आहेत, अशा आहेत कशा ना, वेदक आणि बोधका। वेदका म्हणजे परमेश्वराची संदर्भामधली जी काही आवडी आहे तुमची ती वाढवणाऱ्या आहेत, त्या वृद्धिंगत करणाऱ्या त्या लीळा आहेत। जर का तुम्हाला परमेश्वरा संदर्भातली आवडी नसेल तर काय केलं पाहिजे, लीळा श्रवण केलं पाहिजे। लीळा श्रवण जर का केलं तर परमेश्वराच्या एका एका गुणांचं एका एका पैलूचं दर्शन त्याच्यातनं होतं। आणि मग ते दर्शन जर का होत गेलं तर नक्कीच परमेश्वराशी कुठेतरी आपण जोडल्या जातो, ईश्वरी जडे। आणि मग बाकीच्या इतर गोष्टींपासून आपण आपोआप लांब लांब जातो, त्यालाच ईश्वराच्या जवळ जाणं असं म्हणतात। इतर गोष्टींबद्दल अनावडी निर्माण होणं हेच ईश्वराकडे वेधल्या जाणं असं त्याला म्हणतात। म्हणून परमेश्वराकडे जेव्हा तुम्ही वेधल्या जाता तेव्हा आपोआपच सर्व गोष्टींबद्दलचं वैराग्य तुमच्या मनामध्ये उत्पन्न होत असतं। आणि म्हणून हे वैराग्य उत्पन्न होण्यासाठी तुम्हाला आधी परमेश्वराचं जो काही भक्ती आहे म्हणजे आवडी आहे ती तुमच्यामध्ये आधी निर्माण झाली पाहिजे। आणि भक्ती निर्माण होण्यासाठी तुम्हाला आधी ज्ञान पाहिजे। आणि ज्ञान निर्माण होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आधी परमेश्वराकडे वेधावं लागेल, म्हणजे परमेश्वराकडे बघावं लागेल। परमेश्वर म्हणजे काय आहे हे तुम्हाला ज्ञानाच्या माध्यमातून जाणून घ्यावं लागेल। एकदा परमेश्वर तुम्हाला समजला की आपोआपच भक्ती तुमच्यामध्ये येणार आहे। आणि भक्ती एकदा आली की इतर सर्व गोष्टींविषयी वैराग्य आपोआपच निर्माण होईल। म्हणून या लीळा आमच्यासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत। आणि ते महत्त्व माहीम भट्टांनी पण त्यावेळेस जाणलेलं होतं। आणि म्हणून त्यांनी भटोबासांना विचारलं की तुम्ही जर का स्वामींच्या अमोघा लीळांचं चिंतन करता हे तुमच्यासाठी आमच्यासाठी ठीक आहे, पण येणारी जी पुढची भविष्य काळातलं जे काही ईश्वर साधक वर्ग आहे त्यांची व्यवस्था काय असेल, त्यांना या लीळा कशा माहिती पडतील। मग जर का आपण ते शब्दबद्ध केल्या तर आचार्यांनी सुद्धा याच्यावर विचार केला थोडा, आणि मग त्यांनी सुद्धा उपयुक्तता जाणून त्या लीळांच्या लिखाणासाठी अनुमती दिली। आणि पूर्ण लिखाण ते लीळांचं झालेलं आहे। आणि त्याच लीळा पुढच्या टप्प्यामध्ये लीळाचरित्र या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या। त्याच लीळेंच्या माध्यमातून वचनं जे आहेत, वचनांचं एक वेगळं संचयन केलं गेलं, संग्रह वेगळा केला गेला। त्यामध्ये सांगितलेलं दृष्टांत याचं वेगळं एक संग्रह केला गेला, निरूपण जे असेल त्याचा वेगळा एक संग्रह केला गेला। आणि अशा प्रकारे ब्रह्मविद्येचा पूर्ण पाया म्हणजे लीळाचरित्र। लीळा जर का नसत्या, लीळेतली वचनं जर का आपल्याला नसती, त्यातलं निरूपण जर का आपल्याला नसतं भेटलं तर आपला हा पंथाचं तत्व नेमकं काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं। तर अशा या स्वामींच्या लीळा आहेत। परमेश्वराचं ज्ञान तर होतंच, पण परमेश्वराबद्दलची आवडी निर्माण करण्याचं कार्य
या लीळा करत असतात. म्हणून काय केलं पाहिजे, त्या लीळेंचं श्रवण केलं पाहिजे, लीळेंचं वाचन केलं पाहिजे, लीळेंचं अवलोकन चिंतन सगळं करता आलं पाहिजे आपल्याला. असं जर का तुम्ही करत गेलात तर मग त्या लीळा तुमच्यासाठी कशा होतील, वेधका. ज्याची तयारी आहे, मानसिक तयारी आहे त्याच्यासाठीच बरं का. ऐकणारे जर का 50 लोक आहेत त्यापैकी 10 लोकांची आवडी असेल तर 10 लोकांसाठी त्या लीळा वेदका, बाकीच्यांसाठी ठरणार नाही त्या वेदका. बाकीच्यांसाठी त्या कंटाळवाण्या ठरू शकतात, सांगता येत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, अनुकूल असणं गरजेचं आहे. ईश्वराच्या लीळा ऐकण्यासाठी ज्ञानी असण्याची आवश्यकता नाही, अनुकूल असण्याची आवश्यकता. एकदा तुम्ही अनुकूल झालात की त्या लीळा तुम्हाला आपोआपच समजायला लागतात आणि मग परमेश्वरासंदर्भातली आवडी जी आहे ती वाढत जाते आणि मग त्या लीळा ते कार्य करतात. ऐसी वेधका म्हणजे वेधकाचं म्हणजे वेधणाऱ्या. वेधक म्हणजे काय, वेद म्हणजे आवडी आणि वेधक म्हणजे आवडी निर्माण करणाऱ्या त्या वेधका. ऐस्या वेधका म्हणजे तुम्हाला परमेश्वराकडे आकर्षित करणाऱ्या. आणि बोधका, बोधका म्हणजे नुसतं आकर्षित करत नाहीत तर तुम्हाला काय करतात, बोध सुद्धा देतात. लीळा जर का वाचल्या तुम्ही तर त्याच्यातनं तुम्हाला बोध मिळतो. लीळा जर का वाचल्या तर त्याच्यातनं ईश्वरा संदर्भातली माहिती तुम्हाला मिळते. त्यालाच आपण ज्ञान असं म्हणत असतो. आणि ते ज्ञान जे आहे ते भेटणं याला बोध असं म्हणतात. आणि ते बोध कोण देत असतं, परमेश्वर स्वतः त्या बोधाचं दातृत्व करतात. त्याचा जो उमट आहे तो उमट कोण करून देतं, स्वतः परमेश्वर करून देत असतात. आणि त्याचं माध्यम काय आहे, लीळा आहे. बोध देणारे जरी परमेश्वर आहेत पण माध्यम हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरतं, तर ते आहेत लीळा, ते आहे निरूपण. तर अशा या लीळा आहेत आमच्या स्वामींच्या की ज्या वेधका आहेत आणि बोधका आहेत. एका आपल्या काव्यामध्ये आचार्य श्री बाभुळगावकर बाबांनी लिहिलेल्या लीळा वैभव या ग्रंथामध्ये, वेधकासी वेधुनी जाती बोधाचे कदंब फुटती दुराचारीही उद्धरिती लीळा वाचिता. वेधकासी वेधुनी जाती म्हणजे जो अनुकूल व्यक्ती आहे, अधिकारी व्यक्ती आहे, त्याला पटकन ते वेधल्या जातात. म्हणजे त्याला बरोबर त्या लीळा पटापट समजतात आणि तो त्या लीळांकडे वेधल्या जातो. वेधकासी वेधुनी जाती बोधाचे कदंब फुटती म्हणजे त्याला बोधाचा उमट सुद्धा व्हायला लागतो हळूहळू हळूहळू. मग ती व्यक्ती म्हणू शकते की बाबा आधी मला काही समजत नव्हतं पण लीळा वाचायला लागल्यापासून आम्हाला खूप काही समजायला लागलेलं आहे. बोधाचे कदंब फुटती म्हणजे पालवी फुटते. दुराचारी ही उद्धरिती म्हणजे एका दुराचारी व्यक्तीची जरी ईश्वरा संदर्भातलं काही श्रवण केलं तरी त्याचा सुद्धा उद्धार होतो. एक घटना आपल्या पंथामध्ये येते की दोन गावातले जे दोन व्यक्ती होते त्या दोघांमध्ये पुष्कळ हे होतं, वैरत्व होतं. आणि एक दिवशी काय झालं की या गावातल्या जो काही तो होता त्याचा वैरी, त्याच्याने त्यांचं काहीतरी झालं आणि त्याच्यानंतर आता मोठं युद्ध होणार आहे, म्हणजे मोठी दंगल होणार आहे असं वातावरण आहे. आता हा जो कोण दुसरा जो आहे ज्याच्या माणसाला काही केलं होतं, या वैराच्या व्यक्तीने त्या वैराच्या व्यक्तीला काही केलं होतं, तर तो वैरी जो आहे तो दुसऱ्या गावातला तो सुद्धा आता मोठ्या तयारीने निघालेला आहे. कशासाठी, आता याला दाखवायचं, आता शांत बसायचं नाही म्हणून संपूर्ण सज्ज होऊन तो निघालेला आहे. आणि मग रस्त्याने येत असताना काय झालं, एका झाडाखाली तो थांबला काही याच्या निमित्त, थोड्या विसाव्यानिमित्त. आणि त्याच्या कानावर काहीतरी आवाज ऐकू आला, कोणतरी मोठ्याने काहीतरी बोलता आहे, त्याच्यावर अर्थविश्लेषण चालू आहे आणि तो ऐकायला लागला. तर त्या ठिकाणी काय होतं, आमचा महानुभावपंथी आश्रम त्या ठिकाणी आलेला होता. रानामध्ये पोथी चालू होती, अधिकरण पोथी वाचत होते. त्यांचे जे पाठांगण होते पोथी वाचणारे ते पोथी वाचत होते आणि आचार्य जे होते अधिकरण ते अर्थविश्लेषण त्या ठिकाणी करत होते. आणि मग विषय चालू होता आत्मघात की अशी कोणी ठाव नाही नायका. जो आत्मघात ज्यांनी स्वतःचा केलेला आहे किंवा ज्यांनी दुसऱ्याचा आत्मघात करतो अशा दोन्ही लोकांना कुठल्याही ठिकाणी थारा नाही. आणि असं तो अर्थविश्लेषण ते टीका त्याचं वाचन चालू होतं आणि ह्यातला वाटलं की बाबा इथे तर आत्मघाताविषयी सांगतायत
आणि आपण सुद्धा काय करायला चाललेलो आहे? आत्मघातच करायला चाललोय, कोणाचा तरी हत्याच करायला चाललेलो आहे. उद्या आपली पण हत्या होऊ शकते. आणि जर का असं घडलं तर आपल्याला कुठेच थारा भेटणार नाही. जिवंतपणी एवढं जर का आपण अस्वस्थ आहोत तर मेल्यानंतर सुद्धा आपण अस्वस्थच राहू. जिवंतपणी काहीतरी उपाय करता येईल, पण मेल्यानंतर कशाला उपाय करता येतो? मग त्यांनी तो अर्थ व्यवस्थित ऐकला आणि ते पूर्णपणे बदलले की आत्ता जायचं नाही आपल्याला. आणि मग ते अधिकरणांच्या समोर गेले रडत पडत. अधिकरणांनी लगेच विषय बदलला. गीतेचा विषय सुरू झाला, कारण ते उपदेशी नसल्यामुळे, नामधारक नसल्यामुळे विषय बदलला गेला. आणि मग ते म्हणाले, नाही नाही, तुम्ही विषय बदललेला, आधी जो विषय सुरू होता तोच विषय निरूपण करा. मी मगाशी ऐकला तो आणि तो मला समजला, मला पटला. मी असं करायला चाललो होतो, कोणाची हत्या करायला चाललो होतो, पण आत्ता माझा पूर्ण विचार बदलला. आणि मग बाबांनी पूर्णपणे त्याची चौकशी केली वगैरे, त्यांना पाणी वगैरे दिलं, शांत केलं. आणि मग त्यांना शांततेचा मार्ग काय आहे, अहिंसेचा मार्ग काय आहे ते तत्व आमच्या स्वामींनी सांगितलं, त्यांना पटवून सांगितलं. आणि पूर्णपणे तो विषय त्यांच्या लक्षात आला. आणि त्यानंतर ते आपले दोन्ही हात बांधून आपल्या वैराच्या समोर गेले. म्हणजे दोन्ही हात बांधलेले आहेत, म्हणजे मी तुला काहीही करणार नाहीये. मग त्यांनी पण बघितलं की याची काही नवीन चाल आहे, काही हातबीत बांधून आलेला आहे, म्हणजे याची शत्रू, ह्याच्यासोबतचे साथीदार ह्याच्यासोबतच असतील. पण त्यांनी बघितलं की नाही ना, हा तर एकदमच विनम्रतेने आलेला आहे. मग तो म्हणतो की बाबा, अरे तू एवढा विनम्रतेने कसा आला? तर म्हणे, बा आजपर्यंत जे काय आपलं वैरत्व होतं ते होतं, आजपासनं माझं तुझ्यासोबत काही वैरत्व नाही, मी माझं वैरत्व संपवलं. आणि असा बदल कसं काय झाला? ते म्हणे, असं झालं, मी रानात येत असताना एक साधू भेटले आणि असं ते मी ऐकलं. म्हणजे कोण साधू आहेत? आणि म्हणून तो पण त्यांच्यासोबत गेला. आणि तिथे मग त्यांनी सुद्धा ते निरूपण ऐकलं आणि तो सुद्धा त्याच्यामध्ये बदल झाला. दोघंही उपदेशी झाले. पूर्ण वैरत्व निघून गेलं. सोमनबास देमनबास असं त्यांचं नाव बोलतात. तर अशा प्रकारे परमेश्वराचं जे काही, श्रीमुखीचं जे काय असेल, ते वचन असो, ते दृष्टांत असो, स्वामींच्या लीळा असो, जे पण आहे, निरूपण असो, ते जर का तुमच्या कानावर पडलं तर नक्कीच तुमच्यामध्ये बदल होतो. आमचे स्वामी सांगतात की वस्तुसंबंधी शक्ती निक्षेप म्हणजे एखादं पाषाण आहे, प्रत्येक जो काही जागा आहे, जमीन आहे, भूमी आहे, ती रजतम युक्त, रजतम आणि सत्व या त्रिगुणांनी युक्त असते. काही ठिकाणी तामस गुण जास्त असतो, म्हणजे त्या ठिकाणी बसले की तुम्हाला, म्हणजे जे पेंडिंग भांडणं वगैरे असतील ते आपल्याला आठवतात की बाबा आपल्याला भांडण करायचं, राग येतो वगैरे वगैरे, म्हणजे समजायचं की ती जागा तामस आहे. एखाद्या ठिकाणी असतं की त्या ठिकाणी बसले की राजस भाव येतात, ती जागा राजस आहे. एखाद्या ठिकाणी बसले की सात्विक भाव येतात, म्हणजे ती जागा सात्विक आहे. असे जागेचे जे गुणधर्म असतात, राजस आणि तामस हे दोन गुण असलेल्या जागा जास्त आहेत आणि सात्विक गुण असलेली जागा कमी आहे. तर यामधनं ज्या काही लीळा आहेत त्या लीळा काय करत असतात, तुमच्यामध्ये ती सात्विकता आणत असतात. तुमच्यातले ते राजस तामसपणा जो असतो ते काढून टाकण्याचं कार्य जे असतं ते लीळा करत असतात. आणि म्हणून इथे सांगितलं की दुराचारी ही उद्धरती, म्हणजे ज्यांच्या मनामध्ये दुर्विचार असतील ते लोक सुद्धा काय होतात, उद्धरल्या जातात, ते सुद्धा मोक्षाकडे जाऊ शकतात. आमचे आचार्य होते, आधीचं जीवनकाल त्यांचा वेगळा होता, पण जेव्हा स्वामींचं नामच त्यांनी ऐकल्यानंतर लगेच त्यांना वेध झाला आणि ते सिन्नरला प्रथम भेटीसाठी आले. आणि तिथून पूर्णपणे आमचे स्वामी सांगतात, येथून तुम्हा सित्यंतर किंगा, म्हणजे पूर्ण बदल आहे आता तुमच्या आयुष्यामध्ये. स्वामींचं जसं जसं ऐकत गेले तसा तसा बदल होत गेला. आणि एकेकाळी त्यांना बघून जे हातपाय लटलट कापणारे लोक त्यांचा आवाज ऐकल्यानंतर वेधायला लागले. म्हणजे तिकडे एखादा तप्त, एखादा जो व्यक्ती आहे, दुःखामध्ये व्यक्ती आहे, त्यांनी जर का भटोबासांचा आवाज ऐकला तर तो व्यक्ती शांत होऊन जायचा, त्याचं ते दुःख तिथेच थांबून जायचं. हे कशामुळे आहे? हे कारण की या लीळाच अशा आहेत की ज्या वेधका आणि बोधका आहेत, म्हणजे तुम्हाला परमेश्वराकडे वेधणारे आहेत, परमेश्वराचं ज्ञान देणारे आहेत. आणि परमेश्वराचं ज्ञान ज्यांना झालं तो व्यक्ती स्वतः तर सात्विक होतच जातो, पण त्याच्या संयोगाने त्याच्या आसपासचं जे वातावरण असतं
ते सुद्धा असं पवित्र पवित्र राहत असतं. म्हणून इथे सांगितलेलं आहे की ऐसी वेदक बोधका भवऋता. भवऋता म्हणजे संसार हे काय आहे, दुःखरूप आहे. संसार काय आहे, अनित्य आहे. संसार काय आहे, पाप मूळ आहे. म्हणजे जिकडे दुःख आणि पापाचीच जिकडे निर्मिती आहे, उत्पत्ती आहे, ज्या ठिकाणी, हे आहे संसार. संसारामध्ये काही वेगळं असं तुम्हाला भेटणार नाही चांगलं. त्याच्यातनं पाप मूळता आहे. एखादा नोकरी करतोय, एखादा व्यवसाय करतोय, त्याच्यातनं लाडी लबाडी सगळ्या काय गोष्टी कराव्या लागतात. आपण आपल्याच पैशाने विकत घेतो वस्तू, कोणाकडनं तरी तिथे भांडावं लागतं वगैरे वगैरे. म्हणजे हे सगळं पाप मूळता आहे. त्याच्यानंतर अनित्यता आहे. जेवढं काय मिळवलं ते नित्य पण नाहीये, परत ते अनित्य आहे, सगळं संपणार आहे परत. म्हणजे एखाद्यासाठी आपण एखाद्याकडनं बर्फ घेण्यासाठी एवढं भांडलो आपण की त्याचा खून करायला तयार झालो आणि तो बर्फ काही वेळाने वितळून गेला. तो बर्फ अनित्य आहे. मग भांडलो कशासाठी आपण? आणि परत काय आहे, दुःखरूपता आहे. म्हणजे एवढं सगळं केल्यानंतर सुखप्राप्ती भेटेल तर तसं पण नाहीये, शेवटी दुःखच भेटतंय. म्हणजे हे काय आहे, संसार. तर ह्याला म्हणतात संसार, यालाच म्हणतात भव. आणि भवऋता म्हणजे त्या लीळा जर का वाचल्या तुम्ही तर संसार दुःखापासनं, संसार अनित्यतेपासनं, संसार पापमूळतेपासनं तुम्ही लांब लांब जाणार आहात. तर या आमच्या स्वामींच्या लीळा अशा आहेत की ज्या तुम्हाला वेदका आहेत, बोधका आहेत आणि दुःखापासनं मुक्त करणारे आहेत. या संसार चक्रातनं मुक्त करणारे आहेत. या जन्म मरणाची ज्या रहाटघटीचे न्याय जे काय आपल्याला लागलेलं आहे, जे कुठेच फिटणार नाहीये, ते फक्त या ठिकाणीच फिटणार आहे. ते दास्य मोचक सांगून दिलेलं आहे. एके परमेश्वरे विन ते सांगितलेलं आहे. तर त्या आहेत आमच्या स्वामींच्या लीळा. आणि कशा आहेत अजून त्या फक्त वेदणाऱ्याच नाहीयेत, त्या नुसत्या बोधणाऱ्या नाहीयेत, त्या नुसतं संसार या चक्रातनं मुक्त करणाऱ्या नाहीयेत, तर आनंद संकारका, आनंदाचा संचार करणाऱ्या आहेत. म्हणजे लीळा वाचल्याने जर का कोणाला दुःख होत असेल तर तो जीव खूपच अभागी जीव आहे. हा लीळा वाचत असताना एक आनंद दुःख, म्हणजे त्याच्यामध्ये तो आनंद जो होतो तो आनंद आहे की त्या लीळेचा आनंद आपण घेत असताना आपण तिथे नव्हतो हेच दुःख असणं, हे एकदम योग्य आहे लीळा श्रवण करत असताना. मग खूप लोकांना जर का असं वाटत असेल की लीळा चालू आहेत आणि आपण तिथे आहोत, जिथे लीळा वाचन चालू आहे तिथे आपण असल्याचं जर का लोकांना दुःख असेल की उगाच आलो बा इथे, आता प्रवचन कधी संपेल आणि कधी नाही, म्हणून ज्यांना दुःख असेल ते जीव अभागी आहेत. आणि ज्यांना लीळा वाचत असताना त्यातला आनंद तर भेटतोच आहे, पण ती लीळा जेव्हा केव्हा घडत होती, खडकुलीला असेल, डोंगेग्रामला असेल, तिथे तेव्हा मी नव्हतो असं दुःख करणारी जी लोक आहेत ते लोक खरोखर भाग्यशाली लोक आहेत. तर त्या लोकांसाठी ह्या लीळा कशा आहेत, आनंद संकारका. तुम्ही काय म्हणता, आनंद संस्कारका. संस्कारका नाहीये, आनंद संकारका, आनंदाचा संकरण करणारे, संक्रमण करणारे असा तो शब्द आहे, संक्रमण करणारे. तर आनंदाचा संचार करतात त्या लीळा. आणि कैवल्याधिक दानदायक सदा, त्या लीळेंच्याच माध्यमातून आपल्याला काय मिळतं, कैवल्याधिक, जे दान परमेश्वर देणार आहेत त्याचा मार्ग आम्हाला लीळेच्या माध्यमातूनच आम्हाला प्राप्त होतो. कैवल्य अधिक, परमेश्वर कैवल्य दान देत नाही, फक्त इतर सुद्धा दान देतात, पण कैवल्य अधिक का म्हटलं, कारण की आमच्यासाठी कैवल्य दान हे मुख्य आहे. आम्हाला बाकीची दानं भेटो ना भेटो, आम्हाला कैवल्य दान म्हणजे कैवल्य स्वरूप ईश्वर प्राप्ती आम्हाला भेटली पाहिजे, हे आपल्यासाठी मुख्य साध्य आहे. साधनाचे नि ज्ञाने साध्य, जी माहिती पडलं पाहिजे तर ते साध्य कैवल्य आहे. म्हणून कैवल्य अधिक दानांचं जे दातृत्व आहे, दायक सदा शुद्धात्मका निर्मळा, आणि त्या जीवाला शुद्ध करणाऱ्या, निर्मळ करणाऱ्या त्या लीळा आहेत. तुम्ही किती संकटामध्ये असा, तुम्ही किती दुःखामध्ये असा, लीळा वाचन करा, लीळेमधनं तुम्हाला अर्थ प्राप्त होईल. लीळेमधनं तुम्हाला एखादं उत्तर त्याच्यातनं मिळून जातं लीळेतनं. म्हणून इथे सांगितलेलं आहे की
कैवल्याधिक दान दायक सदा शुद्धात्मका निर्मळा. त्या लीळा तुम्हाला शुद्ध करून टाकतात आणि बरोबर तुम्हाला काय होतं की नेमकं तेच आठवतं, बरोबर नेमकं तेच तुमच्या लक्षात येतं. का असं होतं? कारण की पूर्ण त्या लीळा ते वचनं तुमच्यामध्ये भिनलेले असतात. आपला विषय चालू आहे की ते जर का सगळं तुम्हाला पाठांतर असेल, वाचनाच्या माध्यमातून तुम्ही वाचन केलेलं असेल किंवा श्रवण केलेलं असेल, तर कुठलंही संकट आलं तर तुम्हाला त्याचं उत्तर त्या लीळेच्या मध्ये भेटणार, त्या वचनांमध्ये भेटणार, त्या दृष्टांतामध्ये तुम्हाला भेटणार. की एका प्रतिकूल माणसाला जरी ते सांगितल्या, फक्त तो ऐकण्यासाठी अनुकूल पाहिजे, तर त्याच्यामध्ये एवढा बदल होतो की दुराचारी ही उद्धरिती. कशामुळे ना, लीळा वाचिता लीळा ऐकिता, अशा पद्धतीने या लीळेचं महत्त्व आहे. आणि त्या लीळा काय करतात? तुम्हाला शुद्धात्मका निर्मळा, शुद्ध करतात, निर्मळ करून टाकतात. सर्व साधन कारणा प्रतिदिनी, सर्व साधन जे आहेत त्या साधनाला प्राप्त करून देणारे आहेत. आणि प्रतिदिनी, असं नाहीये की फक्त काही दिवसासाठीच ते आहे, असं नाहीये. प्रतिदिनी लीळा करी अच्युतू, म्हणजे आमचे स्वामी अशा लीळा करतात प्रतिदिनी, काही दिवसांसाठी नाहीये, प्रतिदिनी लीळा चालू आहेत. त्या कशा लीळा आहेत? सर्व साधन कारणा, म्हणजे सर्व साधन जे आहे तुम्हाला, म्हणजे साध्याला प्राप्त करून देणारं जे साधन आहे, त्या साधनाची प्राप्ती कोण करून देतं? परमेश्वराच्या त्या लीळा करून देतात. आणि त्या लीळा ज्या आहेत, लीळा करी अच्युतो, अच्युत जो परमेश्वर जो आहे तो त्या लीळा करतो. कुठल्या लीळा करतात? ते ज्या तुम्हाला साधन प्राप्त करून देणार आहेत. कुठलं साधन? जे तुम्हाला साध्याकडे नेणार आहेत, ते साधन प्राप्त करून देणार आहेत. अशाच लीळा आमच्या स्वामींनी केलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की काय आमचे स्वामी तिकडे खडकुलीला त्यांना पूल बांधायला सांगितलं, काय उपयोग आहे त्या पुलाचा? तुमच्यासाठी ते अनुपयुक्त असेल, पण ज्यांनी सांगितलंय, ज्या परमेश्वराने सांगितलेलं आहे त्यांच्या भक्तांसाठी, आणि ज्यांनी ते पूल बांधायचं सेवा केलेली आहे त्या भक्तांसाठी ते उपयुक्त ठरलेलं आहे. हे कधी कळेल आम्हाला? जेव्हा आपण लीळा वाचू तेव्हाच कळेल, नाही तर कळणार नाही. आमच्या बाईचा म्हणतात की पांचाळेश्वरला बाबांना काही इथं राहायचंय का? उगाच इथे गुंफा बांधतायत, सगळ्यांना थकवतायत. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई तई ऐशी प्रवृत्ती जे तहानले आई पाणी पिओ न मगिजे. एकांकामध्ये असताना आम्ही कोणाला तहान लागली तर पाणी सुद्धा मागत नव्हतो. आणि आता ऐशी प्रवृत्ती जे बळवंड्या करवीत असो, म्हणजे बळेच आम्ही व्यापार करून घेतो. आणि ती कथा स्वामी सांगतात, ते लीळा सांगतात स्वामी, एक सगळे भक्त मंडळी ऐकत राहतात. आणि मग शेवटी स्वामी म्हणतात, आता ऐशी प्रवृत्ती जे बळवंडे आम्ही बळेच व्यापार सगळ्याकडनं करून घेतो. सगळे लोक ऐकत असतात. स्वामी म्हणतात, घ्या घ्या बापे हो, वेगू करा, आटपा आटपा पटापट. तुम्ही काय ऐकत बसले? आमचं पटापट आटपा, आपल्याला गुंफा बांधायची आहे. म्हणजे ती गुंफा बांधणं कशासाठी? स्वामींना राहण्यासाठी नव्हे, तर ती गुंफा बांधल्यानंतर ते त्याच्यामध्ये जो काही कर्मनाश होणार असेल, त्याच्यामध्ये जी काही योग्यता होणार आहे, ती उपयुक्तता जी आहे ती त्या सन्निधानातल्या भक्तांना माहिती आहे. आणि म्हणून ते त्या सेवेमध्ये एकदम मग्न होतात. आमचे स्वामी काय करतात? अशा प्रकारच्या लीळा करवून घेतात की ज्याच्यामध्ये जीवांच्या कर्माचा नाश आहे. तिथे डोमेग्रामच्या याच्यामध्ये येतं की धावविती पवविती झुंजविती, उंचे टेके असते ते समस्थळ करविती, दरे दरकुटे बुजविती, यापरी एके कर्मे नासती. म्हणजे अशा या लीळेंच्या माध्यमातनं अनेक कर्म नासतात. आमचे स्वामी सांगतात, पाण्यामध्ये उडी मारा आणि पलीकडच्या काठाला शिवून या. आता काय त्याच्यामध्ये काय हे आहे? अज्ञान दृष्टीने बघितलं तर काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, जायचं नाही यायचं फक्त. पण ज्ञान दृष्टीने जर का बघितलं तर त्याच्यामध्ये अनेक त्यांचे जे काही नदी पार केलेली आहे, म्हणजे भव नदी, संसार नदी आहे, त्यांनी जेवढ्या वेळ तो हात मारलेला असेल, एक हात असा हे मारतात, तर त्याच्यामध्ये जेवढं काय त्यांच्या नशिबामध्ये संसारासाठी राबणं म्हणून जे काय असेल, संसारामध्ये राबतात म्हणजे काय करतात? हे पहिल्यांदाच चिंतन आहे बरं का, आत्ता लेटेस्ट, की एक तर हात चालवावा लागतो पोहताना आणि पाय सुद्धा हलवावे लागतात, बरोबर आहे. आणि एवढं सगळं करत असताना नाकातोंडात पाणी जातं, ते पण वाचवायचं असतं. संसार पण तर असंच आहे, पाय असतात ते राबवावे लागतात, हात असतात ते राबवावे लागतात. आणि असं एवढं सगळं करून सुद्धा नाकातोंडात पाणी कधी कधी जातं तुमच्या.
हे एवढं सगळं जे काय त्यांच्या नशिबामध्ये असेल, स्वामींनी सगळं ते काय केलेलं आहे, नासून टाकलेलं आहे. याच्यामध्ये भट्टोबास एकदम योग्य जीव आहेत की ते पोहून परत आलेले आहेत, एकदम योग्यता जीव. पण नाथोबासांच्या बाबतीमध्ये कुठेतरी दोष अडथळा असेल की त्या संसारामध्ये कुठेतरी वाहून जाण्याचा दोष त्यांच्यामध्ये असेल, म्हणून ते मध्ये दम धरू शकले नाही, ते व्हायला लागले. बाईसांनी ओरडले की देविका दास मंडळी कु बुडाला जी, म्हणून बाईसा ओरडायला लागल्या. स्वामींनी स्वतः वाचवलं त्यांना आणि थांबवलं आणि सांगितलं पाय टेका. पाय टेकले. म्हणजे जे काही त्यांच्या नशिबामध्ये असेल की संसाराच्या पुढच्या काळामध्ये गर्ततेत येऊन जसं दायंबा गेले तसे नाथोबासांचं झालं नाही. नाथोबांना स्वामींनी वाचवलं, त्यांचा तो दोष घालवला आणि त्यांना आणण्यासाठी भट्टोबासांना पाठवलं. म्हणजे त्यांची बाजू कमजोर असेल तर एकदम योग्यता असलेला जीव त्यांच्या मदतीला पाठवला म्हणजे भट्टोबासांना, आणि ते त्यांना पकडून घेऊन आले. म्हणजे नाथोबासांचा जो काही कुठेही वाहून जाण्याचा जो काही हे होता असेल, काही दोष असेल, तो स्वामींनी पूर्णपणे नाशवून टाकला. तर अशा प्रकारे या जर का लीळा तुम्ही अशा आठवल्या तर तुम्हाला कळतं की आमच्या स्वामींच्या लीळा कशा आहेत. सर्व साधन कारणा प्रतिदिनी अशा लीळा आमचे स्वामी प्रतिदिनी करतात. त्या जीवा स्मर मानसी वदमुखे आईक करणी सदा. तर समस्त जीवांना कविवर्य सांगतात की अरे जीवा, स्मर मानसी म्हणजे अशा लीळांचं स्मरण तू काय कर, मानसी कर म्हणजे मनामध्ये त्या लीळांचं स्मरण कर, लीळा त्या आठव. आणि वदमुखे म्हणजे मुखाने त्या वद, नुसतं आठवू नको की मी लीळा आठवतो, रोज बोलता आल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजेत. मी तुम्हाला मागे एक लीळा सांगितली, त्याच्यामध्ये आमचे स्वामी भट्टोबासांना म्हणतात की बाबा श्रीप्रभूंच्या लीळा बघितल्या का? त्या म्हणतात हो बघितल्या. मग स्वामी म्हणतात म्हणा, सांगा आम्हाला लीळा. ते म्हणतात जी मला नाही सांगता येणार, तोडक्या मोडक्या येतील. स्वामी म्हणतात जसं येतील तसं सांगा. सांगायला लावतात. तुम्हाला लीळा सांगता आल्या पाहिजेत, बोलता आल्या पाहिजेत, एकमेकांमध्ये ते सांगता आल्या पाहिजेत. इथे पण कवी ते सांगतात की वदमुखे आणि आईक करणी सदा. तुम्ही म्हणाल की बाबा आम्हाला काही लीळा पाठ नाहीये, तर त्याच्यासाठी काय करा, आईक करणी सदा म्हणजे कानाने ते लीळा ऐका. मग त्याच्यामुळे काय होईल, कानाने जर का तुम्ही लीळा ऐकल्या तर मग तुम्ही मुखाने त्या लीळा सांगण्या योग्य व्हाल. आणि एकदा ऐकलेल्या लीळा जर का तुम्ही एकदा जर का बोलले तर नक्कीच तुमच्या मनामध्ये ते ठसतील. काय आहे, स्मर मानसी. मनामध्ये कधी ते ठसणार आहे, जेव्हा तुम्ही ते बोलल्या जातील लीळा तुमच्याकडनं तेव्हा. जय परम महंता जीव देहातिरिक्ता, जय हत भवदर्पा सच्चिदानंद रूपा, जय सुरवर युक्ता ज्ञान विज्ञानवंता, जय गुणगणदीपा नांत धर्मे स्वरूपा. परमेश्वराबद्दल इथे वर्णन केलेलं आहे कवींनी. ते म्हणतात की जय परम महंता म्हणजे जय जयकार असो कोणाचा, जे परम महंता म्हणजे जे मोठे आहेत, श्रेष्ठ आहेत असे ते. आणि जीव देहातिरिक्ता, जीव म्हणजे जीव, देह म्हणजे प्रपंच म्हणजे स्थूळ वगैरे जे काय आहे त्यांच्या व्यतिरिक्त आहेत असे ते. किंवा जीव देहातिरिक्त म्हणजे जीवधर्म आणि देहधर्म यांच्याशी वेगळे जे आहेत, त्यांना जीवधर्म आणि देहधर्म नाहीये परमेश्वराला. तो कोणासाठी आहे, जीवासाठीच आहे, परमेश्वरासाठी तो नाहीये. पण तो स्वीकारला गेलेला आहे आता फक्त इथे. पण वास्तविक जर का तुम्हाला निर्देव आणि निराकार परमेश्वर जर का तुम्हाला समजून घ्यायचा असेल, किंवा स्वामी आमचे सांगतात देव काष्ठाचा नव्हे पाषाणाचा नव्हे, देव कसा आहे अछेद्य अभेद्य अव्यक्त वगैरे जे आलेख वगैरे जे सांगतात, तो परमेश्वर कसा आहे, जीव देहातिरिक्त म्हणजे जीव धर्म आणि देहधर्म यांचा तो वेगळा आहे. आणि जय हतभवदर्पा सच्चिदानंद रूपा. हतभवदर्पा म्हणजे त्या परमेश्वराचं जे काही स्वरूप आहे ते हतभवदर्पा म्हणजे संसार दर्पाचं जो काही हरण करणारं आहे ते. आणि सच्चिदानंद रूपा सतचित आणि आनंद असं जे स्वरूप आहे परमेश्वराचं. जय सुरवर युक्ता ज्ञान विज्ञानवंता म्हणजे ज्यांच्या अधीन कोण आहे, सुरवर म्हणजे देवता जन वगैरे सर्व,
युक्ता म्हणजे सर्व देवता वगैरे त्यांच्या युक्त म्हणजे अधीन आहेत. आणि ज्ञान विज्ञानवंता, त्या परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, ज्ञान आणि विज्ञान आदी सर्व शक्तींनी असं युक्त स्वरूप आहे. ते नुसतं स्वरूप नाहीये, सर्व शक्तींनी युक्त स्वरूप आहेत. मग जड शक्ती आहेत, चेतन शक्ती आहेत, तर या सर्वांनी ते युक्त असं ते स्वरूप आहे. आणि या व्यतिरिक्त परमेश्वराचं जे स्वरूप आहे, म्हणजे शक्त्या वगैरे ज्या आहेत त्या जरी वेगळ्या असल्या तरी परमेश्वर जे आहेत ते स्वयंभू आहेत. त्यांच्याकडे स्वरूपेक या सर्व गोष्टी आहेतच आहेत. असं हे परमेश्वराचं स्वरूप आहे. जय गुणगण दीपा नांत धर्मे स्वरूपा, की जय गुणगण दीपा म्हणजे गुणांचा साठा आहे परमेश्वर, गुणनिधी. इथे सांगितलं ना का त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दया माया कृपा करुणा, हे जे काही 8 गुण सांगितले आणि तिथे मग सांगितलं की असे अनंत गुण परमेश्वराकडे आहेत. म्हणजे गुणांचे निधी आहेत परमेश्वर, गुणांचे सागर आहेत परमेश्वर. किती गुणच गुण आहेत. आणि जीव कसा आहे, जीव दोषाचा सागर, म्हणजे दोषांचा तो हे आहे. आमचे स्वामी सांगतात जीव सर्व दोषांचे आळे आहेत आणि परमेश्वर सगळं गुणांचा निधी आहे. जय गुणगण दीपा नांत धर्मे स्वरूपा. नांत म्हणजे ज्यांच्या धर्माला किंवा ज्यांच्या स्वरूपाला कुठल्याही प्रकारचा अंत तुम्हाला कुठेही दिसणार नाही. तुम्ही सांगू शकत नाही की परमेश्वर इथून सुरू झाले आणि इथे संपले, नाही सांगू शकत. परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, अगाध अनंत असं परमेश्वराचं स्वरूप आहे. तर अशा प्रकारे परमेश्वर काय आहे तो एक भाग समजून घ्या. परमेश्वर म्हणजे तुम्हाला एकदम असं संकोचित करून ठेवू नका, किंवा त्या परमेश्वराला अमकं आवडतं तमकं आवडत नाही वगैरे ह्या गोष्टीमध्ये पण देवाला अडकवू नका. की कुणी म्हणेल की बाबा देवाला खीर जास्त आवडत होती, असं नाहीये. देवाला खिरीपेक्षा तो खीर बनवणारा कोण असेल त्याचा जो काही भाव असेल तो परमेश्वराला जास्त आवडतो आहे. तो त्याचा अभ्यास करा, ते तुम्हाला फक्त लीळाचरित्रातनं कळेल. एरवी तुम्हाला कोणी पण सांगेल. आता कसं असतं की, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण परमेश्वर म्हणजे काय आहे हे कवींनी आपल्या या चौपदीच्या या 4 ओळींमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त त्या अर्थाच्या सन्मुख जाऊन तो अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आणि नेमकं परमेश्वर म्हणजे काय आहे याचं विश्लेषण लीळाचरित्रामध्ये पदोपदी आलेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे. तर तो परमेश्वर जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे आपण. आणि आमचे स्वामी जे सांगतात आवर्जून की देव पाषाणाचा म्हणजे पाषाणाचा नाहीये, लाकडाचा नाहीये, कागदाचा नाहीये, कपड्याचा नाहीये, धातूचा नाहीये, मातीचा नाहीये. हा एक जो काही आमच्या स्वामींचा सांगण्याचा हेतू जो आहे, उद्दिष्ट जे आहे ते पण तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेण्याची तयारी तुम्ही करा. आणि तो परमेश्वर म्हणजे काय आहे, तर निर्वैव निराकार जे आहेत ते परमेश्वर आहेत. तर तो एक जो काही परमेश्वराचा जो काही एक खासियत वैशिष्ट्य किंवा मूळता जी सांगितलेली आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दंडवत हो.